अंडरवर्ल्ड डॉन करीमलालाच्या घरातला फोटो संग्रह न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। यात करीमलाला, बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे, तर वसंतदादा पाटील आणि दिलीप कुमार यांच्यासोबतचे फोटो देखील समोर आलेत। माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि करीमलालाची भेट व्हायची असा दावा आता करीमचे नातू आणि नात जावयानंच केलाय। केवळ इंदिरा गांधीच नाही तर राजीव गांधी, शरद पवार, बाळासाहेब ठाकरे या सर्वांनाच करीमलाला भेटायचा असा दावा त्याच्या नातवानं केलाय। संजय राऊतांच्या दाव्यामुळे कालपासून हा वाद निर्माण झालाय। त्यात आता करीमच्या नातेवाईकांनी राऊतांच्या दाव्याला दुजोरा दिलाय। इंदिरा गांधी या अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानलाही भेटायच्या। मस्तान पक्का काँग्रेसी होता असा दावा हाजी मस्तानचा दत्तक मुलगा सुंदर शेखर यांनी केलाय। हाजी मस्तान उद्योजक होता, बाळासाहेब ठाकरेंशीही मस्तानची मैत्री होती असा दावा शेखर यांनी केलाय। इंदिरा गांधी करीमलाला याला भेटायच्या असा दावा काल संजय राऊतांनी केला होता। मुंबईत आज भाजपचे नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि संजय राऊत आणि सरकारवरती जोरदार टीका केली। राज्यात सरकारचं अस्तित्वच जाणवत नसल्याची टीका यावेळी नारायण राणेंनी केली। संजय राऊत यांना सत्तेचा माज आल्याचा आरोप नारायण राणेंनी या पत्रकार परिषद केला। त्यांची जीभ जरा जास्त चालत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे। इतकंच नाही तर राऊतांचं मानसिक संतुलन बिघडल्याचीही जोरदार टीका राणेंनी केली आहे। यावेळी बोलताना नारायण राणेंनी संजय राऊतांनी जे वक्तव्य केलं तीच भूमिका उद्धव ठाकरेंची असल्याचा आरोप केलाय। या संजय राऊतांच्या वक्तव्यावरती उद्धव ठाकरेंनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही। म्हणजेच उद्धव ठाकरे हे संजय राऊतांच्या तोंडून बोलत असल्याचा घणाघात यावेळी नारायण राणेंनी केलाय। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भावना दुखावल्या असतील तर मी माझं विधान मागे घेतो असं वक्तव्य आज केलंय। तसंच इंदिरा गांधींची प्रतिमा मलिन होईल असं वक्तव्य मी केलं नाही असंही राऊत म्हणाले। इंदिरा गांधी या देशाच्या सर्वोच्च नेत्या होत्या, त्यांचा कायमच आम्ही आदर केला। त्यांचे आणि बाळासाहेबांचे स्नेहाचे संबंध होते याची आठवण देखील राऊतांनी करून दिली। काँग्रेसनेही राऊतांच्या विधानावरती कडक आक्षेप नोंदवलाय। पुन्हा असं विधान सहन करणार नाही असा थेट इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राऊत आणि शिवसेनेला दिलाय। मुंबई उपनगरातील विविध प्रश्नांवरती पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी जिल्हाधिकारी यांच्यासह सर्व यंत्रणांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची आज बैठक घेतली। यावेळी त्यांना संजय राऊत यांच्या वक्तव्यांवरती विचारलं असता त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली। राऊत साहेबांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे, ते पत्रकार म्हणून त्यांचं निरीक्षण होतं असं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलंय। छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13वे वंशज माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना छत्रपती घराण्याचे वंशज असल्याचा पुरावा मागणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात उदयनराजे समर्थक आक्रमक झालेत। शिवाजी महाराजांच्या घराण्याचा आणि साताऱ्याच्या गादीचा अपमान केल्याच्या निषेधार्थ साताऱ्यातील पोई नाका परिसरात आज निदर्शनं करण्यात आली। तिकडे जालन्यात देखील अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। साताऱ्यात संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांच्या नावाच्या गाढवांच्या गळ्यात पाट्या टाकून उदयनराजे समर्थकांनी निषेध नोंदवला। पोई नाका चौकात गाढवांची धिंडही काढण्यात आली। तिकडे सोलापुरात संजय राऊतांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला। उदयनराजे भोसलेंच्या विरोधात वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं। उदयनराजे समर्थक छत्रपती ग्रुपने हा पुतळा जाळला। शहरातील 4 हुतात्मा पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आलं। संभाजी भिडेंच्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं उद्या सांगली जिल्हा बंदचं आवाहन करण्यात आलंय। राऊत यांच्या वक्तव्याचा शिवप्रतिष्ठानकडून निषेधार्थ बंदचं आवाहन करण्यात आलंय। मात्र मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा पहिलाच सांगली जिल्हा दौरा असल्यानं बंदने मुख्यमंत्र्याचं स्वागत करू नये अशी विनंती जिल्हाध्यक्ष संजय विभुदे यांनी केली आहे। वंचित बहुजन आघाडीकडून 24 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे। सीएए एनआरसीचा विरोध करण्यासाठी हा बंद करण्यात येणार आहे। यात विविध संघटना, मुस्लिम संघटना देखील सहभागी होणार आहेत।
औरंगाबाद स्वराज्य युवा क्रांती संघाच्या वतीनं क्रांती चौकात संजय राऊत यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। संजय राऊत यांनी औरंगाबादला यावं, आम्ही पुरावे देऊ असं प्रति आव्हान या आंदोलकांनी दिलं। तर स्वराज्य युवा प्रतिष्ठानतर्फे जोडे मारो आंदोलन देखील करण्यात आलं। संजय राऊत यांनी माफी मागावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे। वेळोवेळी मराठा समाजाच्या भावना दुखावण्याचं काम राऊत यांच्याकडून होतंय, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना आवर घालावा अशी प्रतिक्रिया मराठा मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी दिली। करीमलाला पठाण समाजाचे नेते होते, त्यांना भेटायला इंदिरा गांधी पायधुनीला येत असत असं या वक्तव्यावरून संजय निरुपम यांनी आता संजय राऊतांना टोला लगावलाय। त्यांना कधी कधी अर्धवट माहिती असते, ही एक समस्याच आहे। भविष्यात दाऊद कोकणी लोकांचा नेता होता असंही राऊत म्हणतील, असा टोला निरुपम यांनी लगावलाय। शिवाजीचं उदात्तीकरण या आणखी एका पुस्तकावरून नवा वाद उभा राहिलाय। शिवाजी महाराजांच्या विषयीच्या वादग्रस्त भूमिका यात मांडण्यात आल्या आहेत। या पुस्तकावरती आता आक्षेप घेण्यात येतोय। मात्र या पुस्तकाची पहिली आवृत्ती ही 2011 मध्ये आलेली असताना अचानक पुन्हा नव्यानं हा वाद उभा राहिलाय। इतिहासात पहिल्यांदाच बारामतीत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली। त्यांच्या या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। बारामतीतील शारदानगर इथल्या कृषी विज्ञान केंद्र आयोजित कृषी शेती प्रदर्शन आजपासून सुरू झालंय। 4 दिवस सुरू असणाऱ्या या प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते झालं। शासकीय जमीन बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुंडावरती पोलीस कारवाई करत नसल्यानं भाजप आमदार प्रसाद लाड यांनी सायन पोलीस स्टेशन इथं आज उपोषणाला सुरुवात केली। लाड यांनी सायन पोलीस स्टेशन समोरच उपोषण आंदोलन सुरू केलं। दरम्यान किरीट सोमय्या यांनी प्रसाद लाड यांची भेट घेतली। कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटलाय। गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची पालकमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे। ही निवड झाल्यानंतर सकाळी सतेज पाटील कोल्हापुरात दाखल झाले। कार्यकर्त्यांनी रेल्वे स्टेशनवरच त्यांचं जल्लोषात स्वागत केलं। मिरजेत भाजपच्या वतीनं शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आलं। उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचं सिद्ध करावं असं विधान काल राऊत यांनी केलं होतं। त्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला। यावेळी जितेंद्र आव्हाडांचाही निषेध करण्यात आला। मुंबईतल्या विद्याविहार येथील सोमय्या कॉलेजमध्ये फुटबॉल खेळल्यानंतर एका विद्यार्थ्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि यातच त्याची मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। निर्भय विक्रम अनिल कुमार मिश्रा असं या मृत्यू पावलेल्या 26 वर्षाच्या विद्यार्थ्याचं नाव आहे। नालासोपारा पूर्वेकडील आचोळमधील आदर्शनगरमध्ये 4.5 वर्षाच्या चिमुकल्याचा उघड्या पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झालाय। या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे। बिल्डरच्या हलगर्जीपणामुळे या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। मुंबई भुवनेश्वर एक्सप्रेस कट्टक जवळ आज रुळावरून घसरली। या अपघातात 40 प्रवासी जखमी झालेत, तर 6 प्रवासी गंभीर जखमी आहेत। या एक्सप्रेसचे 8 डबे रुळावरून घसरले होते। येत्या 31 जानेवारीपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतंय। या अधिवेशनात कररचनेत मोठे बदल होण्याची शक्यता आहे। सूत्रांच्या माहितीनुसार आयकराच्या मर्यादेत मोठे बदल प्रस्तावित आहेत। आता 2.5 ते 10 लाखांच्या वार्षिक उत्पन्नावरती थेट 10% आयकर आकारला जाईल। डम्पिंग ग्राउंडवरील कचरा वेचणाऱ्या मुलांनी मिळवलेल्या वस्तूंपासून एक वैज्ञानिक प्रयोगशाळा भिवंडी इथं सुरू करण्यात आली आहे। नवजीवन लोकविकास संस्था कल्याण यांनी कचरा वेचक मुलांच्या शैक्षणिक पुनर्वसनाचं काम सुरू केलंय। या प्रयोगशाळेत पवनचक्की, पाण्याचा प्रयोग, चुंबकीय प्रात्यक्षिकं असे प्रयोग केले जातात। दिवा शहराचा विकास व्हावा यासाठी समाजसेवक अमोल केंद्रे यांनी आमरण उपोषण केलं। ठाणे महानगरपालिका प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी विकास करण्यात दिरंगाई करतायत, यासाठी कालपासून दिवाशीळ रोडवरती समाजसेवक अमोल केंद्रे यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। अमरनाथमधील
रॉयल पार्क परिसरात भरधाव दुचाकीस्वाराने एका कारला धडक दिली। या दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाय। दुचाकीस्वाराचे वाहनावरचं नियंत्रण सुटलं आणि त्याची दुचाकी ही घसरली आणि विरुद्ध दिशेने आलेल्या एका कारला जाऊन धडकली। यामध्ये दुचाकीवरती असलेले दोघेही लांब वर फरफटत गेले। भिवंडी शहरातील पद्मश्री अण्णासाहेब जाधव शाळेतील 7वीच्या वर्गात शिकणाऱ्या स्काउट गाईडच्या 70 विद्यार्थ्यांनी महापेमध्ये श्रमदानातून 2 बंधारे बांधले। याचा फायदा वन्य प्राणी, शेती आणि नागरिकांना होणार आहे। कोकणात पुन्हा एकदा पारंपरिक मच्छीमार विरुद्ध तांत्रिक मच्छीमार असा संघर्ष निर्माण झालाय। येत्या 26 तारखेला पारंपरिक मच्छीमारांनी उपोषण करण्याचा निर्णय बैठकीत घेतलाय। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या 3ही जिल्ह्यातील समन्वय समितीची बैठक दापोलीत पार पडली। यात हा निर्णय घेण्यात आलाय। एनआरसी आणि एनपीआरच्या विरोधात अमरावतीत गेल्या 4 दिवसांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सत्याग्रह आंदोलन सुरू आहे। या आंदोलनात आज आंदोलनकर्त्यांनी शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी अर्धनग्न आंदोलन केलं। रायगडमधील वाकणपाली मार्गावरती एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात झाला। अपघातात 17 विद्यार्थ्यांसह प्रवासी जखमी झालेत। जखमींना नागोठाणे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं। पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात आरोपी अर्जुन दिगंबर शितोळे यांना आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। गतिमंद महिलेवरती अत्याचार प्रकरणात या आरोपीला अटक करण्यात आली होती। या आरोपीवरती खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहे। मालेगावात संविधान नगर भागात गोळीबार झालाय। अज्ञात इसमानं घरात घुसून महिलेवरती गोळीबार केला। यात भटू डोंगरे या महिलेचा मृत्यू झालाय। दरम्यान या प्रकरणी अधिक तपास सुरू असून आरोपी सध्या फरार आहे। भुसावळ शहराजवळील राष्ट्रीय महामार्ग 6च्या चौपदरीकरणाचं काम सुरू असल्यानं चौपदरीकरणात अडथळा ठरणारी शहरातील दीनदयाल नगरातील 99 घरं पाडण्यात आली आहेत। सकाळी पोलिसांच्या बंदोबस्तात ही घरं पाडण्याचं काम सुरू झालं। मालवणमधील इतिहासप्रेमी उदय रोगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मालवण समुद्रात पेशवेकालीन 10 पाषाण मूर्ती सापडल्यात। गणपती, विष्णू, शिवपिंडी आणि अन्य देवतांच्या या मूर्ती असून या सर्व मूर्ती सध्या मालवणच्या शिवमुद्रा संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत। सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट्सच्या वतीनं आज 27वे कला प्रदर्शन भरवण्यात आलं। सह्याद्री शिक्षण संस्थेच्या स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी कलामहर्षी डॉक्टर एस.एम. पंडित यांची 25 बाय 15 फुटांची एक भव्य कलाकृती साकारली आहे। 40,000 प्लास्टिकच्या झाकणांचा वापर करून ही प्रतिकृती साकारण्यात आली आहे। श्रीनगरमध्ये जैश ए मोहम्मदच्या 5 दहशतवाद्यांना पोलिसांनी स्फोटकांच्या सामुग्रीसह अटक केली आहे। प्रजासत्ताक दिनी हल्ल्याचा कट रचला होता अशी माहिती पोलिसांनी दिली। त्यांच्याकडून जिलेटिनच्या कांड्या, हातबॉम्ब आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलंय। बीसीसीआयने आगामी हंगामासाठी केलेल्या करारात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला अ श्रेणीच्या करारातून बाहेरचा रस्ता दाखवलाय। बीसीसीआयने या संबंधातील वार्षिक करारबद्ध केलेल्या खेळाडूंची यादी आज जाहीर केली आहे। टीम इंडियाच्या जबरा फॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चारुलता पटेल यांचं निधन झालंय। वर्ल्ड कप 2019 मधील सामन्यामुळे चारुलता पटेल या चर्चेत आल्या होत्या। चारुलता यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून त्यांच्या नातीनं ही बातमी दिली। अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री सारा अली खानच्या लव आजकल चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालंय। 2009 साली प्रदर्शित झालेल्या लव आजकल या चित्रपटाचा हा प्रिक्वल आहे। अभिनेत्री आलिया भट्ट गंगूबाईच्या रूपात मोठ्या पडद्यावरती लवकरच दिसणार आहे। गंगूबाई काठियावाडी हा तिचा चित्रपट रुपेरी पडद्यावरती येतोय। भूमिकेतला तिचा हा पहिला लूक नुकताच समोर आलाय। अजय देवगण, काजोल आणि सैफ अली खान स्टारर तान्हाजी द अनसंग वॉरियर सिनेमानं पहिल्याच आठवड्यात 100 कोटींचा आकडा पार केलाय। फक्त 6 दिवसात या सिनेमानं 107 कोटी 68 लाख रुपयांची कमाई केली आहे।